कॅबिनेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. राजे, मुंबईमध्ये आपण पाहिलं आणि त्यानंतर कल्याणमध्ये पाहिलं, बऱ्याच घटना घडत आहेत. मुंबईचे जे मराठी माणसं आहेत आणि मराठ्यांवरती कुठेतरी अन्याय होतोय, त्यांना रॉडनं मारहाण केली जाते. चिकन खाऊन या ठिकाणी तुम्ही घाण करता, तुम्ही जाऊन दुसरीकडे झोपडपट्टीत राहा, अशाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मराठी माणसांवर अन्याय होतोय छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात. मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि मराठी माणसाच्या मागं उभं राहण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं नेहमी केलेलं आहे. ते मग मुंबईमध्ये असू दे किंवा महाराष्ट्रात असू दे किंवा कुठेही असू दे. आणि असा जो काही प्रकार काल झाला आहे, जो आपण सांगताय, हा अतिशय चुकीचा आहे. आणि माझं तर स्पष्ट आहे की ह्याच्यावर कार्यवाही जी असेल, जी काही यंत्रणा असतील, मग पोलीस असेल किंवा इतर यंत्रणा असतील, यांनी जी काय असेल ती चोख कार्यवाही ह्याच्यावर केली पाहिजे. धर्मीय जे आहेत त्यांच्याकडून दबाव तंत्र जे वापरण्यात येत आहे मराठी माणसांवर, थेट भिकारडे आहेत मराठी लोक, अशा आशयानं उल्लेख केला जातोय. याला चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं वाटतं? नाही, 100%. आता प्रत्येकानं आपापला धर्म, आपापले जे काय प्रथा, रूढी, परंपरा, तुम्ही दुसऱ्याला डिक्टेट करू नका की त्यानं काय करायचं. तुम्ही दुसऱ्याच्या घरामध्ये काय बनवायचं, काय नाही बनवायचं, हे कोणच डिक्टेट कर, हा अधिकारच कोणाला नाही आहे. माझ्या घरामध्ये मी काय खायचं किंवा माझ्या घरामध्ये मी कसं राहायचं हे मी ठरवणार माझं. त्यामुळे दुसऱ्यांनी डिक्टेट करायचा विषय नाही. आणि चुकीचं अशा पद्धतीनं कोण जर डिक्टेट करत असलं तर त्यांना म्हणजे कार्यवाही, त्यांची म्हणजे कडक कार्यवाही झाली पाहिजे. नक्कीच. पण विरोधकांच्या हाती कोलीत लागते, कारण विरोधक म्हणतात की भाजपला 5वी बहुमत मिळालेलं विधानसभेमुळे, त्यामुळे अशी जी वृत्ती आहे ती फोफावते आता. नाही, ह्याचा विषय बघा, आता बहुमताचा आणि ह्या घटनेचा तसा काहीच अर्थार्थी संबंध नाही. आता सगळी गोष्ट सरकारने नुसतं आले सत्तेवर म्हटल्यावर ते करायचं असं होत नाही. आता ह्याचा आणि त्याचा काहीच अर्थार्थी संबंध नाही बहुमताचा. आणि मला नक्की खात्री आहे की सरकारच्या माध्यमातून कार्यवाही होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV 9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.